पुढे पाहूयात, महायुतीत तीन प्रमुख पक्ष आहेत, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, प्रत्येक वेळी विरोधकांकडून फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। फडणवीस अरे तुम्ही टाळा नका, तुम्ही चुकलं तर तुम्ही करेक्ट करा। फडणवीस तुम्ही देवेंद्र फडणवीस हलक्यात घेऊ नका, मोठ्या जाती संपाल निघालेला माणूस। उपमुख्यमंत्री आहेत जे देवेंद्र फडणवीस, ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घेऊ नये। तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही। गरजते वो बरसते नहीं है, ये गरजने वाले लोग हैं, हम बरसने वाले लोग। राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच विरोधकांकडून फडणवीसांवर सतत शाब्दिक हल्ले केले जात असल्याचं चित्र आहे। खरं तर राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून मविया सरकारची वेळोवेळी कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पुढे शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि पुन्हा एकदा युतीची सत्ता आली। त्या सत्तांतरात फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण त्यानंतर फडणवीस मविया नेत्यांच्या टार्गेटवर आले। गेल्या वर्षभरात जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून रान पेटवलं, 5 टप्प्यात उपोषण करून सरकारला जेरीस आणलं। राज्य देवेंद्र फडणवीस चालवलं, पण या आंदोलनातही फडणवीस हेच जरांगेंच्या टार्गेटवर राहिले। तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका। त्यांनी मला घेतलं होतं, पण त्यांनी बोल केलं याला हलक्यात घ्यायचं काम नाही आता। पण तुम्हाला सांगतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस हलक्यात घेऊ नका, मोठ्या जाती संपाल निघालेला माणूस, भयंकर विषारी विचाराचा माणूस। नुकत्याच बदलापूर मधल्या शाळेत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली। त्या शाळेचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। तसंच पोलीस कारवाईतल्या ढिलाईवरून विरोधकांनी फडणवीसांनाच निशाणा बनवलं। उपमुख्यमंत्री आहेत जे देवेंद्र फडणवीस, ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घेऊ नये। तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही। एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता, मग या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय? यांना काही मुलं बाळं नाहीयेत? विरोधकांकडून होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांवर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार पलटवार केलाय। तसंच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। फडणवीसांच्या या प्रतिहल्ल्यानंतर आता राजकारण पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।